रात्रीचे 7 वाजले होते. सीमा स्वयंपाकघरात रात्रीचे जेवण बनवत होती. जेवण जवळपास बनवून पूर्ण होत आले होते. फक्त डाळीला तडका मारणे बाकी होते. तसेही सीमाने दुपारी पाहुणे आल्यामुळे पनीर आणि छोले यांची भाजी केली होती. त्यामुळे रात्रीसाठी डाळ भातच बनवले होते. आता साधे जेवणच बरे अशा विचारात सीमा होती. तेवढ्यात तिची सासू मालन स्वयंपाकघरात आली आणि सीमाला बोलू लागली. रुपालीचे सासू सासरे येणार आहेत. चांगले जेवण बनव, कंजूसी करू नकोस. तिला तिकडे कोणी काही बोलायला नको. मी सोफ्यावरचे कवर बदलून घेते. असं बोलून ती सीमाचे काही न ऐकता हॉलमध्ये निघून जाते. कारण तिला माहीत होतं सीमा सर्व नीट सांभाळून घेईल. पण आपल्या सासूचे बोलणे ऐकून सीमाला 8 दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. तेव्हा तिच्या मनाला खूप वाईट वाटलं. तसे तिच्या सासूबाईंची सवयच होती. त्यांच्याकडील नातेवाईक आले की त्यांचा पाहुणचार चांगल्या प्रकारे करायचा. पण सीमाकडील कोणी आले तर त्यांचा आदर तिच्या सासूबाई करत नव्हत्या. त्यांच्यासाठी काही आणायचे म्हटले की कमी किमतीचे आणा असे आवर्जून सांगत असतात. सीमाचे आईबाबा आपल्या मुलीच्या घरी सारखे येत नसत. तरी त्यांना घरात शिल्लक राहिलेली मिठाई देण्यात येत असे. अशा गोष्टी आठवल्या की सीमाला खूप वाईट वाटत असेल. पण मागच्या वेळेस तर सासूबाईंनी हद्दच केली. जेव्हा सीमाचे आईबाबा आले होते तेव्हा ते कोणतीही पूर्वसूचना न देता आले होते. तेव्हा सीमाच्या सासूने डाळीमध्ये पाणी घालून ते वाढवण्यास सांगितले होते आणि रात्रीच्या भाज्या गरम करण्यास सांगितले होते. एवढेच नाही तर स्वतः कोशिंबीरमध्ये पाणी घातले होते. फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीतच त्या असे करत असे नाही तर त्यांना सीमाच्या माहेरच्या इकडचे आलेले आवडतच नव्हते. पण ते जर मुलीच्या सासरचे कोणी येणार असेल तर त्यांना पूर्ण सन्मानाची वागणूक दिली जायची. आज सुद्धा मुलीचे सासू सासरे येणार म्हणून तिच्या सासूने सीमाला चांगले जेवण बनवायला सांगितले होते. इतर सर्व गोष्टींसाठी सासू सीमाला बरोबर चांगली वागवत असे. पण काय माहीत सीमाच्या घरची गोष्ट आली की त्यांचे वागणे बदलत असे. हा विचार येताच सीमाच्या डोळ्यात पाणी आले. बोलताना कोणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. तसेच काही सीमाची सासू सीमाच्या बाबतीत करत होती. ती बोलत नव्हती म्हणून तिच्या मनाविरुद्ध स्वतःला हवं तसं तिची सासू वागत होती. सीमाच्या माहेरच्यांना अपमानित करीत सीमाला दुःखी करत होती. पण आज माहीत नाही सीमामध्ये कोठून हिंमत आली होती. ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत हॉलमध्ये आली आणि सोफ्यावरील कवर बदलत असलेल्या आपल्या सासूला बोलू लागली. आई, जेवण तर जवळपास तयार आहे. हे ऐकून, अरे आता तर मी तुला सांगून बाहेर आली, लगेच जेवण तयार पण झाले, सीमाच्या सासूबाई म्हणाल्या. तेव्हा सीमा बोलते, आई जेवण म्हणजे डाळ भात तयार आहे. डाळीमध्ये पाणी घालून पातळ करते. कोशिंबीरमध्ये सुद्धा पाणी घालते आणि दुपारची उरलेली भाजी आहे पनीर आणि छोले यांची, तिला तडका मारून फ्राय करते. त्यामुळे जास्तीचं जेवण बनवायला नको. तसेच तुम्ही त्या दिवशी बोलत होतात, सोयरे हे आपल्या घरचेच असतात, त्यांना वाईट वाटत नाही. त्यांना रात्रीचे जेवण गरम करून दिले तरी चालते. उगा जेवण फुकट जायला नको. आठवते का आई तुम्हाला? 8 दिवसांपूर्वी माझे आई बाबा आले होते तेव्हा तुम्ही हे सर्व बोलला होतात. मी सुद्धा तुम्ही सांगितलं तसंच रात्रीचं जेवण गरम करून त्यांना दिले होते. आज पण रुपाली ताईंचे सासू सासरे येत आहेत. आज पण तसेच करूयात आपण. ते सुद्धा आपले सोयरेच आहेत ना. त्यांनाही वाईट वाटणार नाही. जेवण फुकट जायला नको. बरोबर बोलत आहे ना मी आई? आज सीमा आपल्या सासूला आरसा दाखवत होती. कारण आजपर्यंत सीमाच्या घरच्यांसोबत त्या कशा वागल्या त्याची जाणीव सीमा आज तिच्या सासूला करून देत होती की माझ्या घरच्यांच्या सोबत तुम्ही किती चुकीचे वागत होतात. सीमाचे हे बोलणे ऐकून तिच्या सासूला स्वतःची लाज वाटू लागली. तिची हिंमत झाली नाही की सीमाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलायची. परंतु स्वतःची चूक समजून सुद्धा ती स्वतःची चूक मान्य करायला तयार नव्हती. मग सीमा सुद्धा जेवण बनवणार नाही यावर ठाम राहिली. शेवटी आपल्या मुलीचे सासू सासरे येणार, त्यांच्यासमोर जर सीमा हे सर्व बोलली तर आपली इज्जत जाईल या भीतीने तिची सासू बोलू लागली. सुनबाई, मी आजपर्यंत तुझ्या घरच्यांसोबत चुकीचे वागले, त्यासाठी मला माफ कर. दुसरी गोष्ट म्हणजे माझी मुलगी रुपाली हिच्या सासू सासऱ्यांना मी जशी वागणूक देते तशीच तुझ्या आईबाबांना सुद्धा देईन, हा शब्द मी तुला देते. तू मला माझी चूक दाखवून दिली त्यासाठी मी तुझी आभारी आहे, असं हात जोडून सीमाची सासू सीमाला सांगत असते. तेव्हा सीमा आपल्या सासूबाईंना बोलते, आई, तुम्ही माझ्या आई समान आहात. तुम्ही माझी माफी मागावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. पण आपल्या स्वयंपाकघरातील सर्व कामे मी करते, तरीही माझ्या आईबाबांना वेगळी वागणूक दिली जायची. त्याचे मला वाईट वाटत होते. जे काही करायचे ते सर्वांसाठी सारखे असायला हवे एवढेच मला वाटत होतं. माझे बोलणे तुम्ही समजून घेतले त्यातच सारं काही आलं. त्या दिवसापासून सीमाची सासू कोणी आलं तरी काही सांगत नव्हती.
सीमाला हवं तसं ती करू शकत होती. नेहमीच असं पाहण्यात येते की सुनेकडील माणसे आले की त्यांना वेगळी वागणूक दिली जाते, पण तेच आपल्या मुलीच्या सासरचे आले की लगेच वागणूक बदलून जाते. हा दुजाभाव कुठेतरी थांबला पाहिजे. आपल्या मुलीच्या सासरी आपण गेलो आणि आपल्याबरोबरच जर दुजाभाव झाला तर आपल्या मुलीला कसे वाटेल ही गोष्ट प्रत्येकाने विचारात घेतली तर नक्कीच सर्वांना एक सारखी वागणूक मिळेल. जर ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नात्यांवरील छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.